अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलडोझर राजकारणाला वेग आला असून निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेने शहरातील 10 प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम अधिक गतीने सुरू केली आहे। भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मनपा पथक आज सकाळी पैठण गेट परिसरात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दाखल झाले आणि अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली। पैठण गेट परिसरात काही दिवसापूर्वी झालेल्या युवकाच्या खुनानंतर नागरिकांनी अतिक्रमणाविरोधात तक्रारी केल्या होत्या। वाढत्या गर्दीमुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग संवेदनशील बनला होता। त्यानंतर मनपाने तातडीने हालचाल करत आज सकाळपासून बुलडोझर चालवत अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू केले। अधिकाऱ्यांच्या मते या कारवाईनंतर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून पुढील काही दिवसात उर्वरित रस्त्यावरील कारवाईलाही वेग दिला जाणार आहे। महापालिकेच्या या हालचालीकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। जागा कोणाची आहे याच्याबद्दल आम्ही त्यांना मालकीची हक्काची नोटीस दिली होती 260। त्याच्यामध्ये त्यांनी आमच्याकडे जे परमिशन दाखवले त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, बांधकाम परमिशन आहे त्यांच्याकडे, म्हणजे ऑक्युपन्सी म्हणतो आपण, भोगवटा प्रमाणपत्र, ते भोगवटा प्रमाणपत्र नाही आहे। आणखी त्यातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की समोर जे फ्रंट मार्जिन पाहिजे, फ्रंट मार्जिन त्यांनी सोडलेलं नाही आहे। पार्किंग स्लॉट जो असलेला पाहिजे असाईन, तो पार्किंग स्लॉट नाही आहे। आणि वरचा मजला जो आहे तो कम्प्लिटली इलिगल, आणि त्याच्यावरती जे आपल्याला दिसतंय होर्डिंग सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात टॉपला होर्डिंग, ते एकदम धोकादायक स्थितीमधलं होर्डिंग। आणि जर मोठी प्रमाणात तिथे काही हवा वगैरे जरी आली ते तक्रार होईल आम्हाला। तर त्याच्यामध्ये महानगरपालिकेचं 391 नंबरचं एक अभिषेक ॲड्स म्हणून आहे, फोन केला होता, ते काही डॉक्युमेंट्स आम्हाला दाखवा, त्याच्यानंतर कशी कारवाई करायची। सर 12 मीटरचा आहे ना, आपण जेव्हा समोर ठेवतो तो 12 मीटर, या बाजूला 12 मीटर, समोरचा बाजू आहे 12 मीटर, बाजू आहे फक्त जो आतमध्ये सिमेंट दिसून जाणारा जो रस्ता आहे तो 9 मीटरचा आहे। बाकीचे व्यवसाय चालत होते, एखाद्या तिथं घरं पण आम्हाला आले, आम्ही स्ट्रक्चर आता पॅरलल जाणारा रस्ता आहे दुसरा प्लॅन आपला, त्याच्या पुढे जो शिवाजीनगर शिवाजी हायस्कूल आहे ना तिथं टच होतं, तो समोर जाणारा जो रस्ता आहे तो तिथूनच आहे। त्याच्यामुळे ते कळाल्यामुळे ते स्ट्रक्चरचं बांधकाम थांबवलेलं होतं। त्यामुळे आता ते स्ट्रक्चर काही असं विनाकारण लोक होते तिथं 3 फॅमिली आम्हाला आले, 7-8 दुकानं खाली इलिगल ते वरती बांधून राहत होते। म्हणजे त्या आपला जो स्लॅब आहे स्लॅबच्या वरती तात्पुरतं करून तिथं राहत होते इलिगल, पूर्ण समोरची दुकान इलिगल, 7-8 दुकान ती बंद होती, बिल्डिंग मारत आहे। त्याची मार्किंग सुद्धा केली होती ना? हो सगळं टोटल प्रोसेस केली, टोटल स्टेशन सर्वे केलेलं आहे, प्रत्येक दुकानात जाऊन मार्किंग दिलेली आहे, त्यांच्याकडून रेकॉर्ड पण मागवलेलं आहे, ते न मिळाल्यानंतरच कारवाई। किती स्ट्रक्चर पाडले आपण, किती पाडू आहे? 95 सर एक मिनट सर, ये रोड सर ये कितने मीटर है? यहाँ से आप जाएंगे, ये सीधा रोड सर, ये सीधा रोड आप पैदल गेट तक जाएंगे तो 12 मीटर का रास्ता है। ये 12 मीटर है। सादा। अच्छा ये रोड, हाँ ये 12 जोड़ के ये ना कनेक्टिविटी उसकी 12 के साथ में, अगर इंटरनल जो रोड है वो 9 मीटर के लिए। सर आता आपण जे मागच्या वेळेस झालं होतं ते पाडल्या याचं लगेच आपण किती मीटर पाडलं गेलं, काय पाडलं गेलं त्याची सुद्धा नोंद करतो, पंचनामासारखी करतोय ना आपण, पंचनामा सुद्धा करतो। त्यासाठी इथं आपली 9 तारीखची पण टीम आहे आणि प्लस झोन ऑफिसर जे आहेत त्यांची पण टीम आहे।
आजची कारवाई एवढ्या पुरतीच मर्यादित आहे का पुढे ते जाणार आज इथपर्यंत क्रांती चौक पासून पैठण गेटचं टोटल स्टेशन सर्वे पूर्ण झालेलं आहे. आता त्याचं सुपर इम्पोज करणं आणि त्याची मार्किंग देणं. मार्किंग झाल्यानंतर त्यांना नोटिसेस इश्यू करणं. त्याला 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागेल. क्रांती चौक पैठण टोटल स्टेशन झालं टोटल स्टेशन कालच झालं. आज त्याचं सुपर इम्पोज होईल. मग ही कारवाई उद्या पण चालू राहील की उद्या दुसरीकडे होणार आहे कसं नाही, उद्या दुसरीकडे पडेगाव पडेल गोल्ड कोर्स मॅडम. सकाळपासून ठीक आहे तुमच्या मागे आहे नाही, त्यांना नाही माहिती काही नेते लोक काही नेते मंडळी कधी संघटनेचे नेते. सगळ्यांनाच आता काय हे करा हे नसतं. काय म्हणणं आहे त्याचं? नाही, त्यांचं एकच म्हणणं होतं की हे जे आहे स्ट्रक्चर ऑनेस्टी त्यासाठी आले होते की हे कोर्टामध्ये सबज्युडाइज मॅटर आहे. तर त्याला जोपर्यंत कोर्ट सांगत नाही तोपर्यंत तोड होतं. म्हटलं ते तो कोर्टाने सांगितलं. तर 3-4 लोक त्या फक्त ऑनेस्टीसाठी. चला जेवण करूया. चला घ्या जेव्हा आज सकाळपासून सगळीकडे पाहिजे नाही, हा वेगळा होता. दहा टिप्पर, 2 गोंदवले, अग्निशमन 2. यांचं किती आग बाधित आहे? ही बिल्डिंग जी आता नवीन टीपी प्लॅन आली आहे, त्याच्यामध्ये बिल्डिंगच बाधित आहे. आणि तो जो एक्सक्लुडेड पार्ट असतो आपला ईपी जो म्हणतो, त्या ईपी मध्ये पण त्याचा समावेश नाही आहे किंवा त्यांनी त्या पद्धतीने आपल्याला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन पण नाही केलं. पण त्यांनी आपली जी नोटीस आपण केली होती 204 त्याला त्यांनी कोर्टात चॅलेंज केलं. त्या चॅलेंज केल्यामुळं आम्ही आजची आपली कारवाई थोडीशी थांबवलेली आहे. कोर्टाला समोर कोर्टचे डिरेक्शन देईल त्या पद्धतीने पुढची कारवाई करतो.